आमच्या घरात हे लोणचं बनवलं ना तर बघा आठवडाभर सुद्धा उरत नाही। हे इन्स्टंट लोणचं आहे, अगदी बनवलं की तुम्ही लगेच खायला घेऊ शकता। इतकं मस्त आणि चटपटीत आहे ना, ह्याचा मसाला सुद्धा खूप छान आहे बघा। आता हे आपल्याला काय करायचंय, लोणच्यासाठी इथं मी गाजराच्या आणि मुळ्याच्या साली काढून घेतल्या आहेत वरच्या, आणि आपल्याला याचे असे काप करायचे आहेत बघा। जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, असे आपल्याला बोटा एवढे काप करून घ्यायचे आहेत बघा। त्याच्यानंतर इथं मिरच्या आहे, त्या आपल्याला मिरच्यांना सुद्धा उभे चिरा द्यायचे आहेत अशा, म्हणजे जेणेकरून त्याच्यात भरपूर मसाला बसेल आणि मिरच्या सुद्धा एकदम छान लागतात। अद्रक सुद्धा आपण लांब पातळ कापून घेतलेलं आहे बघा। इथं पॅन गरम झालेला आहे, पॅन मध्ये पहिल्यांदा बडीशेप घातलेली आहे, त्याच्यानंतर ओवा घातलाय, मिरे घातल्यात, धणे घातलेले आहे, बारीक मोहरी घातलेली आहे, आणि हे मेथी दाणे आहेत थोडेसे। मेथी दाणे जास्त घालायचे नाही, हलक्या आचेवर आपण हे परतून घ्यायचे आहेत आणि याची एकदम बारीक पावडर बनवायची आहे। नंतर इथं पॅन मध्ये मी एक पळी तेल घातलं, तेल गरम झालं की त्यात मोहरी घातली, मोहरी तडतडली की त्याच्यात हिंग घातला। नंतर हे आपण उभे काप दिलेल्या सगळ्या 4-5 भाज्या घातलेल्या आहेत बघा, आणि एकदम मंद आचेवर 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर चवीनुसार 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि कलरसाठी 1 चमचा मिरची पावडर दिली, आणि हा मसाला टाकला, गॅस बंद केला आणि गरम होता पॅन तेवढ्यावरच हे परतून घेतलं, आणि त्याच्यात 1 टोपणभर व्हिनेगर घातलेलं आहे। एकदम चटपटीत लोणचं तयार आहे।